नाना पटोले, जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर सध्या पोहोचलेले आहेत। याआधी अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते हे निघालेले होते। सध्या नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्याशी आगामी काळात काय नेमकी रणनीती असावी याबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आता पोहोचायला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, काय अधिकची माहिती मिळते? नवीन आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे आणि त्याच अनुषंगाने जे महायुतीचे आमदार आहेत ते शपथ घेत असल्याचं पाहायला मिळते आहे। परंतु एकीकडे हे शपथ घेत असताना महाविकास आघाडीतील जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांनी मात्र अजून शपथ घेतलेली नाही आहे आणि शपथ घेणार नाही असं सुद्धा म्हणत असल्याचं पाहायला मिळते। आणि याच अनुषंगाने आता नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत आणि आदित्य ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहेत, पुढची रणनीती ठरवणार आहेत। त्याचबरोबर मरकटवाडी या ठिकाणी। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। इतरही महाविकास आघाडीचे नेते आता थोड्याच वेळात मातोश्रीवर दाखल होतील आणि या वेळेला बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। मार्केटवाडीचा मुद्दा असेल, त्याचबरोबर आगामी काळात अधिवेशनामध्ये काय नेमक्या मुद्द्यांवर धोरणं ठरवावीत या संदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे।